प्रियजनांनो, पवित्र शास्त्रातून लूक ऋषिवर्तमान याचा दुसरा अध्याय, लूक ऋषिवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 22 पासून काही वचन मी आपणासाठी वाचतो. आपलं पवित्र शास्त्र आपण उघडा, आपलं कान उघडा, आपलं मन अंतरण देवाच्या वचनाकडे द्या. नक्की या समर्पणाचा जो अर्थ आहे, हा समर्पणाचा, बाळकाचा जे समर्पणाचा जो विधी आहे, हा किती मौल्यवान आहे, हा किती गरजेचा आहे. आणि आई वडिलांच्या दृष्टीनं, मंडळीच्या दृष्टीनं हा का महत्वाचा आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन तुम्हाला आत्म्याच्याद्वारे देव प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. लूक ऋषिवर्तमान दुसरा अध्याय 22 पासून. पुढे मोशाच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे त्याचे प्रभूला समर्पण करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची 2 पिले यांचा यज्ञ करावा, म्हणून त्यांनी त्याला यरुशलेमास आणले. प्रियजनांनो, पवित्र शास्त्रामध्ये बालकांच्या समर्पणाविषयी आम्हाला जुन्या आणि नव्या करारात वचनामध्ये नमूद केल्याचं पाहायला मिळतं. खरं तर स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र संहिता 127 मध्ये म्हणतो, पहा, संतती हे परमेश्वरानं दिलेलं धन आहे, पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. प्रियजनांनो, शास्त्रामध्ये अनेक वचनं बालकांबद्दल आम्हाला पाहायला मिळतात. शास्त्रात असंही लिहिलेलं आहे, तरुणपणातले पुत्र हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. तुमचा डोळा आणि तुमचा कान इकडं असू द्या. धन म्हटलं की आमच्या समोर पैसा, प्रॉपर्टी, अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत महागड्या, या उभं राहतात. आणि आजचं जग धन कमवण्याच्या माग पळत आहे. ठीक आहे, प्रत्येकाला धन पाहिजे, प्रत्येकाला वाटतं एक स्वतःचं घर असावं, घराच्या समोर पार्किंग असो की नसो गाडी पाहिजे, दुसऱ्याच्या दारात जरी लावायला लागली पण गाडी पाहिजे. आपल्याकडं सोनं असायला पाहिजे, एक घर झाल्यानंतर आणि कुठेतरी एखादा रिकामा प्लॉट पाहिजे. बरेच जणांना या गुंतवणुकीमध्ये हे धन आहे, ही गुंतवणूक, याकडे लोक लक्ष देत आहेत. परंतु पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रियजनांनो, आज माता पितानो, मंडळीतील विश्वासला बहीण भावानो, धन हवं. बायबल सांगतात, जिथं तुझं धन तिथं तुझं मनी लागेल. परंतु आम्ही विश्वासणारे नात्यानं, आम्ही देवावर विश्वास ठेवणारे, आम्ही देवाचा अनुभव घेतलेले, आम्ही या जगिक धनापेक्षा बायबलच्या दृष्टिकोनातून जे धन आहे, होय आम्हाला घर पाहिजे, गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, महागडे दागदागिने स्त्रियांना पाहिजेत, बँकमध्ये चांगला बॅलन्स पाहिजे, चांगली गोष्ट आहे. परंतु आज मी देवाचा सेवक, माझ्या आई वडिलांनो, माझ्या बहीण भावानो, आज परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येत आहे. हे सगळं धन आहे प्रियजनांनो, हे कधी कधी आमच्यासाठी उपद्रवी आणि हानिकारक ठरतं. बरेचदा प्रॉपर्टीवरून वाद होतात, बरेचदा धनाची, पैशाची चोरी होते, बरेचदा याच्यामुळे आमचं देवावरलं प्रेम किंवा देवासाठी धावणं कधी कधी कमी होतं.
म्हणजे अनेक सामाजिक आध्यात्मिक जीवनामध्ये वर चढ उतार आहेत. आणि म्हणून मी देवाचा सेवक तुम्हाला धन कमवू नका हे सांगण्यासाठी आलेलं नाही, परंतु परमेश्वराचं वचन आज तुम्हाकडे येत आहे. जे खरं धन आहे, पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून दावीद राजा होता. होय, तो मेंढरांच्या मागून जात होता, मेंढर ही त्याचं धन असेल. होय, त्याच्यानंतर तो राजा झाला. त्याच्याकडे अनेक प्रकारचे सैन्य, अनेक प्रकारचे युद्धाची साधनं किंवा अनेक प्रकारची शस्त्र, अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या. परंतु या सगळ्यामधून काळजीपूर्वक ऐका, दावीद राजा म्हणतो, पहा, संतती हे काय आहे? खरं धन आहे. पोटचं फळ ही परमेश्वराची देणगी आहे. प्रियजनांनो, संपत्ती आणि संतती यातला फरक प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजला पाहिजे. हॅलो, आज काही लोकांकडे संपत्ती आहे पण संतती नाहीये. आज तुम्ही धन्य आहात की तुमच्याकडं संपत्ती किती आहे यापेक्षा परमेश्वराने तुम्हाला संतती हे संपत्ती दिलेली आहे. टाळ्या वाजवणार नाही का? मग ती मुलगी असो की मुलगा असो, ती रंगाने काळा असो की गोरा असो, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, ज्या परमेश्वरानं आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, तो परमेश्वर आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे आम्हाला पहिलं धन संतती हे देतो. आणि त्यानंतर परमेश्वर आमच्या गरजेप्रमाणे आमच्या लेकरांना उपयोगी पडेल, आमच्या लेकरांना त्याचा उपद्रव होणार नाही, एवढ्या प्रमाणात त्यानं संततीला संपत्ती देण्याचं नियोजन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज प्रॉब्लेम्स कुठं आहे? आम्हाला परमेश्वराने संतती दिलेली आहे. ही संतती ही आमची संपत्ती आहे. पोटचं फळ हे आमचं धन आणि देणगी आहे. याला पहिल्यांदा, जसं आज माझे प्रिय बंधू सॅम्युएल, पास्टर सॅम्युएल यांनी एक चांगला निर्णय घेतला, कुटुंबाने एक चांगला निर्णय घेतला की या बाळकाला, या माझ्या धनाला, या माझ्या देणगीला प्रभूच्या पवित्र स्थानामध्ये मी आणून प्रभूच्या हाती हे माझं धन मी देत आहे. मी तर म्हणेन, आज तुम्ही बाळाला शाळेला ऍडमिशन घेतलेलं आहे. थोडस कन्फ्युज होतंय का? कसं ते सांगतो. 7 वर्षाचं झालं, 2.5 वर्षाचं झालं. अगोदर पूर्वी 7 वर्षापर्यंत खेळायचो आपण, एक नाही निवांत. 7 वर्षानंतर शाळेला घालत होते. आता तर ते 2-2.5 वर्षाचं नको घरात म्हणून का तिथं जाऊन त्या बाईला त्रास देऊ दे म्हणून, मला ठाऊक नाही. आई वडिलांना एवढी गडबड झालेली असते की ते एकदाच नेऊन त्या नर्सरीत टाकायचो म्हणजे संपली आमची जबाबदारी. आणि म्हणून मी म्हणालो, आज उभयताने एक चांगला निर्णय घेतला की जिथं जीवनाचं शिक्षण मिळतं, जिथं देवाचं भय शिकवलं जातं, अशा शाळेमध्ये आज तुम्ही बाळाला ऍडमिशन देत आहात. प्रेज द लॉर्ड. शलोमोन राजा दाविदाचा पुत्र म्हणतो, ज्ञान व शिक्षण हे संपादण्यात यावं. नीतिसूत्र 31 आहेत. पहिल्या स्तोत्राची, नीतिसूत्राची सुरुवात करताना शलोमोन राजानं काय म्हटलेलं आहे? ज्ञान व शिक्षण हे संपादण्यात यावं. होय, आम्ही ज्ञान घेतलंच पाहिजे, शिक्षण घेतलंच पाहिजे, परंतु हे शिक्षण, हे ट्रेनिंग, हे उपजीविकेची साधना आहे. तो शिक्षणाने माणूस मोठा होतो. परंतु मी सांगतो, दावीद राजा पुढे म्हणतो, बोधमय वचनांचं परीक्षण करण्यात यावं. आई वडिलांनो, आम्ही शाळेमध्ये मुलाला घालतो, शाळेमध्ये शिक्षक त्याला छडी मारून, त्याला कधी
आता मारायची परवानगी नाही. पूर्वी मास्तर अशी बुक्की मारत होता की त्याला आई म्हणायला पण येत नव्हतं, छडी मारत होत. आता मास्तरकडेच पोरं अशी बघतात. त्यामुळे शिक्षक आता मारत नाही. आपण म्हणतो बघा, छडी लागे छमछम विद्या येई. आता कुठली छडी? आता मास्तराच्या हातात छडी राहिलेली नाही. प्रियजनांनो, पण एक छडी आहे जी परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि जर तुमची आणि माझी संतती ही खरी तुमच्या आणि माझ्यासाठी संपत्ती बनायची असेल तर त्याला परमेश्वराच्या सभास्थानामध्ये हे धन तुम्ही अर्पण करा. परमेश्वर त्याला 2 प्रकारच्या छड्या देईल. एक, जसा शेतकरी एक छानसं रोपटं आणतो आणि त्याला काय करतो, त्या रोपाला, मग ते आंब्याचा असेल, चिक्कूचा असेल, फणसाचा असेल, त्याला तो काय करतो, त्या झाडाला आपल्या शेतामध्ये, आपल्या हद्दीमध्ये काळजीपूर्वक काय का तो लावतो. आणि त्याला एक छडी त्याला अशी बांधली जाते. कशासाठी? ते झाड सरळ यावं. काळजीपूर्वक काय का. एक शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये एक झाड लावतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असतं, हे झाड, हॅलो काळजीपूर्वक काय का, हे झाड सरळ यावं म्हणून त्याला तो सरळ काठी बांधतो. पवित्र स्थान चर्च हे असं ठिकाण आहे, इथं परमेश्वर वचन ही एक छडी अशी ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही वचनाची काठी मंडळीतील लेकरांना सरळ आत्मिकरित्या आणि पवित्ररित्या वाढण्यासाठी मदत करते. प्रेज द लॉर्ड. आज गरज आहे प्रियानो तुमच्या लेकरांचं समर्पण होणं. बोधमय वचन, जीवनाला बोध करणारी, बरं वाईट दाखवणारी, चांगलं काय, योग्य काय, स्वर्गाचा मार्ग, नरकाचा मार्ग, सत्याचा मार्ग, नाशाचा मार्ग, हा फक्त पवित्र स्थानामध्ये, उपासना घरामध्ये सांगितला जातो. प्राइज द लॉर्ड. आज बाहेर सगळी काउन्सिलिंग सेंटर, व्यावसायिक केंद्र झालेले आहेत. आणि म्हणून मी तुमचं आभार मानतो देवाचा सेवक म्हणून. आज तुम्ही आई वडिलांनी, परिवारानं एक चांगला निर्णय घेतला की ज्या परमेश्वरानं मला संतती, एक संपत्ती दिलेली आहे, पोटचं फळ, धन, देणगी दिलेली आहे, त्याला तुम्ही पवित्र स्थानी आणलेला आहात. आणि ते कुणा मनुष्याच्या हाती नाही. मी त्याच्या माझ्या हाती घेईन आणि मी समर्पण करेन. मी फक्त सेवक, याजक म्हणून. पाऊल म्हणतो, मी लाविले, अपोलोसाने पाणी घातले, लावणारा काही नाही, पाणी घालणारा काही नाही, वाढवणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्या माता पितानो, बरेचदा आम्ही परमेश्वर जो मागतो आणि देव देतो, पण दिलेली वस्तू असो की दिलेलं लेकरो असो, त्याला आम्ही परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी, धन्यवाद देण्यासाठी प्रथम उपासना घरात आणलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आदरणीय प्रिय, आमचे प्रिय लोंढे पाळक साहेब माझ्याकडे यायचे. पहिल्यांदा जेव्हा माझ्या घराचं, मला परमेश्वरानं पहिल्यांदा जेव्हा घर दिलं, हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये IGMच्या मी पुष्कळ वर्ष राहिलो. त्या क्वार्टर्समध्ये पप्पा यायचे, 50 पायऱ्या चढून यायचे, प्रार्थना करायचे. त्यांच्या प्रार्थनेचा, तो देवाचा सेवक प्रार्थनेचा योद्धा होता. त्यांच्या मुखामधली जी वाणी होती, पल्ला कोसभर जाईल असा तो आवाज होता. मला आजही ते आठवतं. आणि मी सगळ्यात वरती 12व्या मजल्यावरती मी राहायचं. 5 मजले होते, पण 12 नंबरच्या रूम मध्ये मी राहायचं. पालक साहेब यायचे माझ्याकडे, आणि जेव्हा खिडक्या उघड्या ठेवून मी प्रार्थना करायचं तर ABCD 4ही बिल्डिंग मध्ये पालक साहेबांचं ते वचन आणि प्रार्थना जायची. प्रेज द लॉर्ड. लोक यायचे माझ्याकडे, ऐकायचे. पालक साहेब प्रार्थनेचा योद्धा होता, कळवळ्यानं भरलेले सेवक होते. समाजामध्ये तळागाळातल्या लोकांची त्यांना जाणीव होती. सुटाबुटातले पालक आम्ही लय बघतो, परंतु या आज पुलपिटवरून मी सांगू इच्छितो, त्यांनी जी सेवा केली त्याचं हे प्रतिफल आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती की परमेश्वरा, या बंधूला या क्वार्टर्समध्ये राहत आहे, त्यांना स्वतःची घर हवं आहे.
अनेक सेवक माझ्याकडे यायचे. माझं रिलेशन सर्व पाळक साहेबांबरोबर चांगलं असायचं. हॉस्पिटल IGM इचलकरंजी मध्ये मी राहायचो, त्यामुळे सगळे एक आशेनं आणि आदरानं माझ्याकडे यायचे, कुठला पेशंट असू दे. आणि येणाऱ्या प्रत्येक सेवक कुठल्या मंडळीचा आहे, कुठलं डेनॉमिनेशन हे मी कधी बघितलं नाही. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेबांनी प्रार्थना केल्या आणि 2009ला मला परमेश्वरानं 1.5 गुंठा जाग्यामध्ये घर दिलं. कोल्हापुरातून पास्टर अनिल शिरोलीकर, पास्टर गिरीश, पास्टर लोंढे पाळक साहेब अनेक सेवक आलेत घराच्या ओपनिंगला. आणि चेन्नईवरून पास्टर बंधू प्रसन्न ख्रिस्टोफर आलेत आणि त्यांनी इंग्लिशमध्ये आता प्रीचिंग करणार. मी तर त्या ठिकाणी घराच्या ओपनिंगला बिझी होतो. मला पण इंग्लिशून मराठीत मी चांगला अनुवाद करतो, ट्रान्सलेशन. परंतु मी म्हणालो नाही, लोंढे पाळक साहेबांना परमेश्वरानं अनुवाद करण्याचं दान आणि ज्ञान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आजही तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. प्रसन्न ख्रिस्टोफर चेन्नईवरून एक उत्तम इंजिनियर, डिग्री संपन्न देवाचा सेवक, ते सुरू झाले त्यांचा संदेश द्यायला. आणि इकडे पाळक साहेब इंग्लिशच्या मराठीत इंटरप्रिटेशन करत होते. तो त्या मंडपातला सगळा समुदाय देवाचं वचन ऐकण्यामध्ये गुंग होता. एकही शब्द त्यांचा चुकत नव्हता. आत्म्यानं आणि कळवळ्यानं त्यांनी ते भाषांतर केलं. मला खूप त्यांच्याकडून शिकायला मिळालं. प्रियजनांनो, आज त्यांच्या नातवाचं हे समर्पण होत असताना या बंधूनं मला या ठिकाणी बोलावण्याचं जे काही श्रम घेतलं, किंवा मी देवाला धन्यवाद देतो की मला या ठिकाणी योग्य समजून बंधूने एक सन्मान दिलेला आहे. मी प्रार्थना करत आहे की परमेश्वराचे ज्ञान, जे सामर्थ्य, जो अभिषेक मला दिलेला आहेस, कोल्हापूर, सांगली जिल्हा अनेक ठिकाणी प्रभू जाऊन सुवार्ता सांगण्यासाठी मला सहाय्य कर. रोपे टीव्हीच्या माध्यमातून रोज सकाळी 8:30 ते 9 टीव्ही चॅनलवर माझे संदेश असतात. चांगली गोष्ट आहे. परंतु जे परमेश्वराचा जो जिवंत अनुभव येशू ख्रिस्ताच्या माझ्या जीवनात आहे, तो आत्म्याच्या प्रेरणेनं मला सांगितला पाहिजे. आणि म्हणून मला आनंद झाला. दिवसभर मी तसा खूप व्यस्त होतो. सकाळी एकदा कोल्हापूरमध्ये येऊन गेलो, अनेक कार्यक्रम अटेंड केला, पुन्हा परिवाराला घेऊन मी इथं आलेलो आहे. बंधू सॅम्युएल, तुमचा हा निर्णय की बाळ जी संतती तुम्हाला संपत्ती अशी दिलेली आहे, आज तुम्ही परिवार उभयता परमेश्वराच्या हाती देत आहात. जसा शेतकरी एक झाड आपल्या हद्दीमध्ये लावतो, त्याला तो काठी लावतो, बांधतो आणि त्या झाडाला तिथं घट्ट बांधतो, यासाठी की झाड सरळ यावं. त्यानंतर जसं जसं झाड वाढतं, त्यानंतर त्याला तो थोडंसं कुंपण घालतो, यासाठी की त्याचा शेंडा कुणी मारू नये, त्याचं पाल जनावरांना खाऊ नये. कारण त्याच्या डोक्यामध्ये कल्पना असते, हे झाड वाढायला पाहिजे, हे झाड हिरवगार व्हायला पाहिजे, हे झाड फुलांनी फळानं भरायला पाहिजे. शेतकऱ्याचा एक चांगला उद्देश असतो आणि म्हणून तो त्याला लावतो, पाणी घालतो, ते झाड वाढत राहतो. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 15 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे आणि या मंडळीत मंदिरात लावलेलं आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना, तरुणांनो तरुणीनो, परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. आणि या मंडळीमध्ये, या त्याच्या शेतामध्ये तुम्ही लावलेलं त्याचं रोप आहात. प्रेज द लॉर्ड. पाणी घालण्याचं काम देवाचे सेवक करतात. मंडळी निगा राखण्याची काम करते, परमेश्वर वाढवतो. परंतु शास्त्र सांगतं, आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन जी भूमी लागवड करणाऱ्यास हिरवळ उपजवते, ती आशीर्वादित आहे. मंडळीमध्ये आम्ही येतो, शब्दादीने देवाचं वचन ऐकतो, आशीर्वादित होतो, पश्चाताप करतो आणि घरी जाऊन म्हणतो, प्रभू पुन्हा हे पाप करणार नाही, पुन्हा हे व्यसन करणार नाही, पुन्हा शिवे शाप देणार नाही, पुन्हा परमेश्वरा वादविवाद करणार नाही. आजच्या वचनानं तू मला स्पर्श केलास, माझं जीवन बदललं. वारंवार पडलेला पाऊस, देवाचं आलेलं वचन
ऐकून जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि निर्णयाने निश्चय करतो, तेव्हा तो परमेश्वर काय करतो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हिरवगार केल्याशिवाय राहत नाही. आणि परमेश्वरासाठी आम्ही, मंडळीसाठी आम्ही, समाजासाठी आम्ही आमच्या देशासाठी, आम्ही आमच्या राज्यासाठी, आम्ही आमच्या शेजापाजारांसाठी हिरवळीचे आणि उपयोगी असे लोक देव बनवतो. प्रेज द लॉर्ड. वचन किंवा ख्रिस्त धर्म बदलत नाही, आमचा स्वभाव बदलतो, आमचं बोलणं बदलतं, आमचं वागणं बदलतं, आमचं जीवन बदलतं. परंतु वारंवार पडलेला पाऊस पिऊन देवाचं वचन चांगलं झालं, सेवकांनी चांगलं शिकवलं, आज लय भारी वाटलं असं म्हणायचं आणि बाहेर गेल्यानंतर ये र माझ्या मागल्या, ये र माझ्या. तो मागल्या म्हणजे कोण? तो सैतानच आहे. तो आमच्या मागच लागलाय. इकडे कुठे गेलतास? लय हातात बायबल घेऊन जातोस, लय गुडघे टेकून. ये र माझ्या मागल्या आणि माझ्या ताकण्या चांगल्या. मंडळीमध्ये ताकण्या नाही, मंडळीमध्ये स्वादिष्ट, रुचकर आणि पौष्टिक अन्न दिलं जातं. प्रेज द लॉर्ड. प्रिय विश्वासू बहीण भावांनो, चर्च हे परमेश्वराचं जिवंत अन्न देण्याचं ठिकाण आहे. इथं देवाचं अन्न दिलं जातं. इथं देव येशू ख्रिस्त मेंढपाळ म्हणून आमची काळजी घेतो, आम्हाला कळपामध्ये ठेवतो, आम्हाला हिरव्यादार कुरणात नेतो, आम्हाला पाण्याजवळ नेतो. आमचा जीव ताजा तवाना करणारा येशू मेंढपाळ म्हणून इथं मिळतो. हो, एखाद्या मीटिंगला तुम्हाला स्पर्श होईल, एखाद्या मीटिंग मध्ये तुमचा एखादा व्याधी जाईल, तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये चमत्कार होईल, परंतु त्यानंतर गेलेला व्याधी पुन्हा येऊ नये, सोडलेलं पाप पुन्हा जीवनात येऊ नये, गेलेलं व्यसन पुन्हा येऊ नये, शाप किंवा सैतानाने पुन्हा गाठू नये म्हणून परमेश्वरानं मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि मंडळीमध्ये तुम्ही आणि तुमची लेकरं असणं तुमच्यासाठी, परिवारासाठी हिताचं आहे. येशू म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, पहा तू बरा झाला आहेस. ज्याला 38 वर्ष त्या तळ्यावरती पाहिलं होतं, त्याला तिथं पाणी उसळलं की तो पळत पळत लंगडा जायचा. पण त्याच्या अगोदर कोणतर जायचं आणि बरं व्हायचं. येशू ख्रिस्ताने एकदा पाहिलं, याला बराच वेळ झालेला आहे, पाणी उसळतंय पण याला कोणी सोडायला नाही. बरेचदा आमचं जीवन एकाकी असतं. प्रार्थना कशी करावी, उपासना कशी करावी, शपथ कसा पाळायचा, दशांश किती द्यायचं, सेवकाच्या बरोबर जाऊन सेवा कशी करायची, साक्ष कशी द्यायची, सुवार्थ सांगायची. प्रियानो, आम्हाला कधी कधी सुज्ञता किंवा शहाणपण नसतं. आणि म्हणून प्रियजनांनो, सभास्थान चर्च हे परमेश्वरानं हे खरं जीवनाचं आणि ज्ञानाचं मंदिर आहे. तिथं तो बरा झाला. तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? प्रभू, माझं स्वतःच कोणी नाही प्रभू. उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग. त्याने एक चांगली गोष्ट केली. तो कोण आहे त्याला माहित नव्हतं. त्याने ऐकलं, बाज उचलली आणि चालू लागला. पण त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट त्यानं ती केली की तो बरा झाल्यानंतर तो चर्च मध्ये उपासना घरात गेला. प्रेज द लॉर्ड. मीटिंग मध्ये आम्ही बरं होतो, एखाद्या ठिकाणी आमचा चमत्कार घडतो, पण त्याच्यानंतर आम्ही जगात जातो मिळालेलं आरोग्य घेऊन, धनाच्या मागे, मिळालेली शांती घेऊन आमच्याच कामामध्ये. आणि म्हणून प्राप्त झालेली शांती टिकत नाही, प्राप्त झालेलं स्वास्थ्य टिकून आरोग्य राहत नाही. आज या समर्पणाच्या विधीमध्ये माझ्या प्रियानो फार महत्वाची गोष्टी आहेत. योसेफ आणि मरियाला जे बाळ प्राप्त झालं, योसेफ मरियाला सोडणार होता. मरिया त्या बाळाचा स्वीकार करायला असमर्थ होती. परंतु वचन आलं, पवित्र आत्मा तुझवर येईल, परात्परेची छाया तुझवर छाया करेल, याकरता जो जन्मेल त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. मला पुरुष ठाऊक नाही हे कसं होईल, पवित्र आत्मा तुझवर येईल. माझ्या प्रियानो, देवाचं वचन तिच्याकडे आलं, देवदूत आत तिच्याकडे आला आणि तिनं काय केलं?
ती म्हणाली, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे हो. प्रियजनांनो, आज तुम्हाला आरोग्य हवंय काय? आज तुम्हाला शांती हवी आहे काय? आज तुम्हाला स्वास्थ्य हवंय काय? आज तुम्हाला आयुष्य हवंय काय? प्रभूला म्हणा, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि म्हणून तो 38 वर्षाचा दुखणेकरी उपासना घरात धन्यवाद देण्यासाठी आला. आणि बरं झालं, तिथे येशूची भेट झाली. तिथे त्याला ओळखलं नाही. त्याला बरेच लोक विचारत होते, तू कसा काय बरा झालास? तुला कुणी बरं केलं? काही ठाऊक नव्हतं. आज चमत्कार होत आहे, पण त्यांना ख्रिस्ताची ओळख होत नाही. आज तुम्ही धन्य आहात की तुमच्या जीवनात फक्त चमत्कार नाही तर तारणाचा चमत्कार झालेला आहे, म्हणून तुम्ही मंडळीमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. तारण हा खरा चमत्कार आहे. ताप जातो, ताप प्रार्थनेनं जातो. पाप गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ताप गेला की परत येतो. दात चावला की ताप येणार, काहीतरी खाल्लं पिल्लं ताप येणार चुकीचं. पण पाप ही असं आहे, जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात येतो तिथं पापाला प्रवेश नाही. प्रेज द लॉर्ड. तू बरा झाला आहेस, यापुढे पाप करू नकोस. करशील तर तुझं पूर्वीपेक्षा वाईट होईल. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. लोंढे परिवाराला परमेश्वराने आशीर्वादित केलं. इथं मंडळीत आलेल्या सर्वांना तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने तुमची भेट घेतलेली आहे. परमेश्वर तुम्हाला संतती, हे संपत्ती दिलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला तारण ही देणगी दिलेलं आहे. ते खरा चमत्कार आहे. मिळालेलं तारण टिकवून ठेवा. परमेश्वर दिलेली संपत्ती असेल किंवा संतती असेल, याकडे लक्ष द्या. योसेफ आणि मरियाला हे समजलं. योसेफा, तू आपली स्त्री मरियाईचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र बातम्यापासून. मरियानं, योसेफानं पहिली गोष्ट काय केली? त्यानं मरियाचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. आणि मग योसेफानं जे देवाची वाणी होती ती स्वीकारली. कालशुभ्र काही ग पुरुषानं, ज्या परमेश्वराने तुम्हाला पत्नी दिलेली आहे, ते तुमचं शरीर आहे, तिला स्वीकारा. लग्नाच्या दिवसापुरती नाही. तुमच्या घरात कामाला कोण नव्हतं म्हणून नव्हे, तुम्हाला भाकरी द्यायला कोण नव्हतं म्हणून नव्हे, परमेश्वरानं पत्नी ही तुम्हाला तुमची सहकारीण अशी दिलेली आहे. बरेचदा पुरुष पत्नीकडे पाहताना एक कामाची वस्तू, एक उपभोगाची वस्तू असे बघतात. तिथं प्रॉब्लेम्स आहे. ज्या परमेश्वरानं तुम्हाला स्वीकारलं आणि परमेश्वरानं स्त्री ही तुम्हाला तुमच्या हाडातलं हाड, मांसातलं मांस दिलेलं आहे. स्त्रियानं, जो पुरुष परमेश्वरानं तुम्हाला सहकारी दिलेला आहे तो तुमचा मस्तक आहे, त्याच्या अधीन राहा. जिथं हे प्रीतीचं आणि पावित्र्याचं नातं असतं ना, तिथं ख्रिस्त असतो आणि तिथं आशीर्वाद चालू होतात. फलद्रूप व्हा सर्व बाबतीमध्ये. मग संतती येऊ लागते आणि मग संपत्ती पण येऊ लागते. प्रेज द लॉर्ड. आज प्रॉब्लेम कुठे आहे? पती पत्नीमध्ये स्वीकारलं जात नाही एकमेकाला. मला तुझ्यापेक्षा अजून चांगली मिळाली असती, तू लय गुणाचा बाबा. दिल्या ना देवानं, हा स्वीकारा. स्त्रियानो, असे शब्द तुमच्याकडून पण येता कामा नये. परमेश्वरानं ही स्त्री तुम्हाला टाचेच्या हाडापासून दिलेली नाही. तुला काही समजतं, तुला काही कळतं सारखी दाबायला, आणि तुम्हाला पण ते डोक्याच्या हाडापासून दिलेलं नाही. तुम्हाला केलेलं नाही सारखं डोक्यावर बसायला. देव लय शहाणा आहे. लय शहाणा कोण आहे? तर परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला माहित होतं हे असे बाईला करतील, हे बायका डोक्यावर चढतील, म्हणून देवानं बरोबर कुठून बनवलंय? कुठून बनवलंय? घरी गेल्यानंतर नवऱ्याला पकडायचं आणि म्हणायचं, हे बघ तुमच्या बरकडीपासून मी आहे. प्रेज द लॉर्ड. घट्ट धरायचा हात. प्रेज द लॉर्ड. हिलने की बात नाही म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. बघा आमचा बंधू श्याम किती साम्य नम्र मनुष्य. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जिथं प्रीती आहे तिथं देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जिथं देव आहे तिथं आशीर्वाद आहेत. प्रेज द लॉर्ड.
आशीर्वाद आहेत. योसेफाने मरियाचा स्वीकार केला, काळजीपूर्वक ऐक. आणि मरियानं देवाच्या वचनाचा स्वीकार केला. आणि म्हणून तारणारा येशू योसेफ आणि मरियाच्या घरी तो धारक जन्मास आला. आजही तो प्रभू येशू ख्रिस्त या बालकाच्या समर्पणाच्या द्वारे तुमच्या समोर एक ज्वलंत उदाहरण देत आहे. आज आई वडिलांनो, पुरुषांनो, स्त्रीला आपली पत्नी म्हणून, आपली सहकारी म्हणून पूर्ण अंतकरणापासून तिचा स्वीकार करा. तुम्ही म्हणत असेल पालसाहेब आता 20 वर्ष संसार करतोय की हो, परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये 20 वर्षाचा संसार करून पण शब्द येतात काय बायबल वाचल्यावर पण तशी काही तुझी मला गरज नाही. हॅलो, म्हणून प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. असं कोणी असेल तर आज तो परमेश्वराचा आत्मा तुम्हाला म्हणत आहे, शब्दाला आवर घाला. स्त्रियानो, तुमच्या शब्दाला आवर घाला. योसेफ आणि मरियानं तो एकत्र डोंगराळ तो चढ उतारचा प्रवास केलेला आहे. जीवन एक प्रवासाच आहे. उतार शाळेत पण जागा मिळाली नाही, परंतु दोघांना ठाऊक होतं जे बाळ परमेश्वर आम्हाला देत आहे ते जगाच्या तारणासाठी तो तारणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज माझ्या बहीण भावांनो, परमेश्वर दिलेली तुम्हाला घर असेल ते प्रार्थनेचं घर बनवा. परमेश्वर तुम्हाला दिलेली गाडी असेल सुवार्थ करण्यासाठी वापरा. परमेश्वर दिलेली लेकरं असेल ते त्यांचा उपयोग समाजासाठी, देशासाठी, देवासाठी व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज तुम्हाला देवानं जे दिलेलं आहे त्याचं तुम्ही समर्पण केलेलं आहे काय? वस्तू असेल, वास्तू असेल, संपत्ती असेल की संतती असेल. योसेफ आणि मरियानं हे बाळ कुठं आणलेलं आहे? मंदिरात आणलेलं आहे. का? कारण मोशेचं नियमशास्त्र, परमेश्वराने दिलेलं शास्त्र याचा त्यांना विसर पडला नाही. बायबल सांगतं प्रत्येक मोशेच्या नियमशास्त्रात काय लिहिलं होतं? प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिलेले आहे त्याप्रमाणे. वचनामध्ये काय सांगतो परमेश्वर? की जे तुम्हाला दिलेलं पोटचं फळ धन देणगी आहे ते प्रभू इथं आणल्यानंतर त्याला पवित्र करतो. काळजीपूर्वक ऐक, हे आत्मिक आहे. हा एक प्रोग्राम फंक्शन म्हणून नाहीये. 4 लोकांना बोलवलं, पालसाहेबांना बोलवलं, वचन सांगितलं आणि भोजन घातलं, निघालं, कानात फुकलं बाळाच्या आत. त्याला काय आता ऐकू येणार आहे? पाळणा हलवला, काही नाही. पाळणा हलवून आणि कानात फुकून हे समर्पण होत नाहीये. येशूने म्हटले, बाळकास मजकडे येऊ द्या, बाळकास मजकडे येऊ द्या. आई वडिलांनो, आज इथं प्रवेश ख्रिस्त तुमच्या लेकरांना म्हणत आहे, तुमची मुलं कुठल्याही वयात असू देत, येशू म्हणत आहे बाळकास मजकडे येऊ द्या. त्यास मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य असल्यासारख्यांच आहे. आज तुमची मुलं शब्दादिनी चर्चमध्ये येतात का? आई वडिलांना ही तुमची जबाबदारी आहे. नाही हो, घरी पाणी सुटले म्हणून एकाला ठेवले, दुसरा दूध घ्यायला येणार आहे, दूधवाला येणार आहे त्याला तिथं ठेवलंय, आणि तिसऱ्याला तिजोरी राखायला ठेवलंय. मी आणि हे आलो की पालक साहेब कशाला पाहिजेत पोर? यासाठी पोर आहे, पाणी भरायला, दूध घ्यायला, घराचं संरक्षण करायला. चावी कुलपा आहेत ती. कुटुंबासहित शब्दादिनी पवित्र स्थानी येणं हे समर्पण आहे. हे प्रत्येक रविवारचं समर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. बिचारा पालक वाट बघत असतो, त्याची संख्या भरावी म्हणून नाही, देवाचं मंदिर लोकांनी विश्वासाने भरायला पाहिजे म्हणून देवाचा सेवक वाट पाहतो. अनेक सेवक मी या ठिकाणी पाहत आहे. ते विचारतात, सिस्टर ब्रदर आली नाही, तू ब्रदर कन्या आली नाही, ब्रदर सिस्टर तुमचा मुलगा आला नाही. आम्हाला राग येतो. 4 चौकात पास्टरने विचारलं तरी प्रॉब्लेम, नाही विचारायलाच पाहिजे. मी तर म्हणतो
त्या दिवशी पाळक साहेबांनी घरी जाऊन बघायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नेमकं पाणी सुटलं होतं का, याच्या अंगात पाणी आहे. हालेलुया. पाणी येत नाही, अंगात पाणी असेल. प्रेज द लॉर्ड. रविवारचे एकच दिवस आहे, गेला मित्रांबरोबर धबधब्याला, गेला मित्राबरोबर इकडं तिकडं. सांभाळा. समर्पण म्हणजे परमेश्वराच्या हाती सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. हे समर्पण बालकांचं इथं होणं गरजेचं आहे. योसेफ आणि मरियाने ओळखलं होतं, हा बालक आम्हाला परमेश्वरानं जगाच्या तारणासाठी दिलेला आहे. पण जेव्हा बालक आणलं, शमूएल या वृद्ध मनुष्यानं काळजीपूर्वक कान इकडे द्या, ते बालक जेव्हा हातात घेतलं तेव्हा मात्र झिंझिण्या येणारा, तेव्हा मात्र थरकाप उडवणारा शब्द आणि प्रवचन शिमोनाच्या मुखातून आलं. हे बालक शिमोनानं हाती घेतलं आणि तो काय म्हणाला, 29 वचन. हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण विदेशास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे जे तुझे तारण तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले ते मी आपल्या डोळ्याने पाहिले आहे. त्याच विषयी जे वज्ञात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यास आश्चर्य वाटले. शिमोनाने त्याचा आशीर्वाद दिला व त्याची आई मरियाला म्हटले, पहा, इस्रायलात बहुतांचे पतन व उत्थान यासाठी आणि ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असले चिन्ह होण्यासाठी याला ठेवली आहे. आणखी पुष्कळ लोकांच्या अंतकरणातील विचार उघडकीस यावे म्हणून या बालकाच्या जीवात तरवार भुसकून जाईल. ते बोलतानाच त्या आईला आणि त्या योसेफाला, मरियाला, आईला काय वाटलं असेल. प्रियजनांनो, बायबल पाऊल तिमोथेला म्हणतो, जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीनं आयुष्य घालवायला पाहतात त्या सर्वांचा छळ होणार आहे. प्रेज द लॉर्ड. छळाशिवाय फळ नाही. आम्ही प्रार्थना करतो, देव आशीर्वाद उत्तर देतो. आम्ही देवाला अर्पण देतो, देव आम्हाला सहाय्य करतो. होय, परंतु निंदा असू दे, छळ असू दे, हे होणार. छळाशिवाय फळ नाहीये. या बालकाला जेव्हा उचलून घेतलं या गुरुजीनं, तेव्हा तो म्हणतो या बालकाच्या उदरात तरवार भुसकून जाणार आहे. कशासाठी? जगातल्या अनेक लोकांचे विचार उघडकीस होणार आहेत. तरी देखील योसेफ आणि मरिया डगमगले नाहीत. हे समर्पण आहे. जे देवानं दिलं त्यांनी देवाच्या हाती दिलं. जे देवानं दिलं ते जगासाठी तो बालक त्यांनी समर्पित केला. प्रेज द लॉर्ड. येशू एका राष्ट्रासाठी नाही, येशू एखाद्या धर्मासाठी नाही, येशू एखाद्या वंशासाठी नाही, येशू ख्रिस्त जगासाठी तारणारा असा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. या आईवडिलांनी केलेलं जे समर्पण आहे, हे समर्पण जगाच्या तारणासाठी आहे, हितासाठी आहे, कल्याणासाठी आहे. येशू ह्या बालकाचं जर आई वडिलांनी समर्पण केलं नसतं तर आज त्या आई वडिलांनी ओळखलेलं आहे की आम्हाला हे बालक परमेश्वराने दिलेलं आहे. आम्ही कदाचित काळजीपूर्वक ऐका, समर्पणाचा पहिला हेतू मी म्हणालो, जे परमेश्वराने दिलेलं आहे ते परमेश्वर त्याला वाढवण्यासाठी, परमेश्वर त्याच्या सुरक्षितेसाठी, परमेश्वराच्या उपयोगासाठी पहिला उद्देश आहे की तुम्ही बाळाचं समर्पण करत आहात. दुसरी गोष्ट, आई वडील म्हणून, हॅलो इकडे लक्ष द्या, आई वडील म्हणून कदाचित आम्ही आमच्या मुलांचं जपन करण्यासाठी आमच्याकडे असुरक्षित आहे. बरेचदा आपण म्हणतो काही रकमा आल्या की आम्ही घरात ठेवतो, लाखभर रुपये, लाखाच्या वर वाढायला लागलं, सोनं थोडस कानातलं नाकातलं आलं, ठीक आहे, पण सोनं खूपच घरात यायला लागलं, मग आपण सावध होतो. मग ती म्हणते, होय हो, काय ग,
मला वाटतं हे एवढं पैसे घरात नको ठेवायला. मला पण तेच वाटते. होय हो, हे सोनं, माझ्या नाकातला नथ, माझ्या कानातलं हे एवढं असू दे, हे मला लागतं बरं का, 2 अंगठ्या वगैरे, हे बाकीचं मग काय करूया. पती पत्नी निर्णय घेतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते पैसे किंवा ते सोनं आपण काय करतो, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतो. एवढा मोठा विश्वास. आज लॉकर्स पण लुटली जात आहेत. परंतु हिथं हे जे लॉकर आहे ना, प्रभू येशूने म्हटलेलं आहे, पेत्रा, या खडकावर मी आपली मंडळी रचेन. येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी खडकावर मंडळी रचेन. तो पेत्राला म्हणाला नाही तू खडक आहेस, मी खडकावर आपली मंडळी रचेल आणि अधोलोकाच्या द्वाराचं मंडळी पुढे काही चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. चर्च आणि चर्च मधले विश्वासार्ह बहीण भावांनो, आम्ही अशा शाळेमध्ये, आम्ही अशा ज्ञान मंदिरामध्ये, आम्ही अशा पवित्र स्थानामध्ये येतो की इथं आम्हाला कायमची सुरक्षितता आहे. प्रेज द लॉर्ड. इथं तुमची संपत्ती, इथं तुमची संतती सुरक्षित राहणार आहे. हे एक मोठं लॉकर आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही समर्पण करत आहात काय? योसेफ आणि मरियेनं बाळाचं समर्पण केलं. जुन्या करामध्ये एक समर्पणाचा, वेळ फार कमी आहे, मी सांगून थांबतोय. हन्ना पहिली बायको, असं काही लिहिलेलं नाही, पण तिचं नाव पहिल्यांदा आलंय. एल्कानाची पहिली बायको कोण? हन्ना. आणि मग पनिन्ना असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना? हन्ना व पनिन्ना, एल्कानाला 2 बायका होत्या असं बायबल सांगतं. आणि हन्नाला मुलबाळ नव्हतं, पनिन्नाला मुलबाळ होतं. हा बाप आपल्या 2 बायकांना घेऊन अर्पण द्यायला परमेश्वराच्या मंदिरात जायचा. काळजी करूया का, मी शेवटची 5 मिनिटं घेऊन थांबतोय. एक कुटुंब परमेश्वराच्या मंदिराला जात होतं वर्षानुवर्ष. पण प्रॉब्लेम्स काय होता, तिथं गेल्यानंतर एल्काना जे अर्पण देत असे त्यातला अधिक वाटा तिला देत असे, हन्नाला. परंतु ती निराश होती. कशामुळं हन्ना निराश होती? तिला मूल नव्हतं म्हणून. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन, हन्ना मूल नव्हतं म्हणून निराश नव्हती. काळजी बरं काही का. हन्नाला सवत चिडवत होती, याचं जास्त दुःख होतं. हॅलो, आपल्याला छोट्या घरातलं काही प्रॉब्लेम नाही. अहो काही लोक पूर्वी, आता जास्त बोलतोय क्षमा करा, एका छोट्या घरात 5-5, 10 पोरं व्हायची. आता 2 BHK 3 BHK पाहिजे. छोटं घर असो की मोठं, बांधीव घर महत्वाचं नाही, घरातलं राहणारे लोक किती प्रीतीनं, किती शांतीनं, ऐक्यानं राहतात तिथे अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. काळजी बरं काय का. हन्ना नाराज का होती? मूल नव्हे म्हणून नाही, परंतु पनिन्ना तिला चिडवत असे. आज माझ्या बहीण भावानं, कदाचित तुम्ही निराश असाल, कोणीतरी तुमची निंदा करते, चिडवत आहे, छोटं घर आहे म्हणून, कमी पगाराची नोकरी आहे म्हणून, तुमची मुलं मराठी शाळेत आहेत म्हणून, किंवा तुमच्या जवळ बँक बॅलन्स नाही म्हणून. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. मला आज चर्च बघता इतकं समाधान वाटलं, मी बघतच राहिलो. काही सुरुवातीला असंच होतं. पण आज बरं आहे ना, आज किती समाधान वाटतंय. प्राइज द लॉर्ड. या पाठीमाग लोंढे परिवाराच्या, या मंडळीच्या प्रार्थना आहेत, तुमचं समर्पण आहे, तुमचं अर्पण आहे. आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये परमेश्वरानं एक असं यरुशलेम आणि असं एक स्थान परमेश्वरानं सुंदर पवित्र असं दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुमचे अश्रू, प्रार्थना, समर्पण, यामुळे परमेश्वरानं तुमची काळजी घेतली की माझ्या लोकांना सुस्थितीत प्रार्थना, भक्ती करायला योग्य असं ठिकाण देणं त्याची जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. इचलकरंजीमध्ये मी
पुष्कळ ठिकाणी प्रार्थना घेत होतो. एका देवळात, कधी बागेत, कधी कल्याण केंद्र, कधी हॉटेल, पुष्कळ ठिकाणी. आणि मी प्रार्थना केल्या 2-2 दिवस उपवास करून, प्रभू मला प्रार्थना घराची गरज आहे. आणि परमेश्वरानं मी ज्या घरात राहतो कर्ज काढून त्या घराच्या वरतीच परमेश्वरानं मला एक प्रार्थना घर बांधायला सहाय्य केलं. 25x38 हॉल आहे, 100 लोक राहतात. पण तरी पण मी समाधान नव्हतो. मी अजून म्हणतो, प्रभू मला अजून एक सियोन प्रार्थना भवन बांधायचं आहे. 2014ला ते सियोन प्रार्थना घर झालं. देवाला धन्यवाद देण्यासाठी, प्रभूचे उपकार मानण्यासाठी मी एक साक्ष सांगतो की आज इचलकरंजीमध्ये माझी इच्छा होती की प्रभू तुझं उपासना भवन व्हायला पाहिजे. गरीब सामान्य माझे ख्रिस्ती बंधू बहीण जे आहेत त्यांना लग्न करण्यासाठी अवघड आहे. प्रभू कुठेतरी नगरपालिकेचा हॉल, कुठं तर असं एक चांगल्या प्रकारचं ठिकाण, सर्व सेवकांना तिथं सभा घेता येतील, सर्व ख्रिस्ती कुटुंबाची लग्न होतील, असं एक मला बांधायचंय. मी प्रार्थना केल्या. आज मला आनंदाची बातमी सांगू द्या, समोरचा रस्ता इचलकरंजी आहे आणि रस्त्याच्या जवळ मला कबनूरमध्ये 3.5 गुंठा देवापण जागा दिली. 4 मजली इमारत आज उभा होत आहे. प्रेज द लॉर्ड. अडचण आली, लोकांनी मला त्रास दिला. वरती राहायचं, खाली तुमचं चर्च आणि पार्किंग, हे काय चालणार नाही. मी म्हटलं ठीक आहे. प्रार्थना केली, मी त्यांना काही बोललो नाही. आणि मग परमेश्वराने माझ्या अंतरात एक निर्णय घातला की आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना भक्तीचं भवन बांधतोय. काही लोकांना आवडत नाही. मी अजून एक मधी मजला तयार केला की जिथं सगळ्या इचलकरंजीतली कुठलीही कम्युनिटी असू दे त्यांची फंक्शन होतील. प्रेज द लॉर्ड. आणि आता म्हणतात इथं हा हॉल आहे काय? होय, सगळ्यांसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इन्कम पण सुरू झाला. कर्ज काढलंय हो, जायला पाहिजे का नाही हप्ता? मी सांगत आहे परमेश्वर आपल्याला गरजेप्रमाणे देतो. हन्ना मुलबाळ नव्हतं, नाही शिडवत होती पणीना, परंतु दुःखी होती. तिला दोष दिला नाही. तिनं काय केलं? तिनं जाऊन परमेश्वराच्या मंदिरात रडली. हॅलो, काळजी बरं का, शेवटची 5 मिनिटं. हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर, तू माझे दिवस आठव. तू जर मला पुढचं फळ धन देणगी देशील तर हे बाळ मी तुला मंदिरात आणून समर्पण करेल. हॅलो, देवाशी करार केला. आम्ही देवाकडे मागावं, देव देतो. पण देवाला दिल्यानंतर देवाला विसरू नका. ज्या सेवकांनी प्रार्थना केल्या त्या सेवकाला विसरू नका. ज्यांनी तुम्हाला सुवार्थ सांगितली त्यांना विसरू नका. ज्या मंडळीनं तुमची काळजी घेतली मंडळीला विसरू नका. हॅलो, तर तुमचे आशीर्वाद, मग संपत्ती असेल की संतती टिकून राहील. बरेचदा मंडळी, हो प्रॉब्लेम्स कुठे आहे, परमेश्वर देतो, पण मिळालेल्या गोष्टी सुरक्षित का राहत नाही? संतती आणि संपत्ती आम्हाला विसर पडतो. आम्ही कृतज्ञ होतो. कृतज्ञ व्हा. हन्नाला मुलबाळ झालं. फास्ट मध्ये सांगतो, ती कृतज्ञ झाली नाही, ती कृतज्ञ झाली. आणि तिनं ठरवलं, हे बाळ मला देवानं दिलेलं आहे. तिनं आणून एली याचकाच्या हातामध्ये दिलं. थान तुटेपर्यंत, म्हणजे दूध तुटेपर्यंत तिनं त्या बाळाला सांभाळलं. परंतु तिनं येऊन ते बाळ देवाच्या सेवकाच्या हाती दिलं, मंदिरात समर्पण केलं. विश्वासानं बहीण भावानं, काय झालं? तो शमूएल बाळ देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर परमेश्वरानं हन्नाला आणि एल्कानाला फक्त एक बाळ देऊन ग बसला नाही. काळजीपूर्वक ऐका. जुन्या करारात लिहिलेलं आहे, त्यांना 3 पुत्र आणि काही कन्या झाल्या. नव्या करारामध्ये योसेफ आणि मरियाला फक्त येशू देऊन देव ग बसला नाही. त्यानंतर येशू ख्रिस्ताला याकोब, योसे आणि शिमोन आणि काही बहिणी पण प्राप्त झाल्या. प्रेज द लॉर्ड. त्याचा भाऊ याकोबानंच लिहिलेलं ते पत्र आहे. देव हन्नेला एकच भाव देऊन तृप्त झाला नाही, परंतु ते बाळ शमूएल काय झालं? देवाच्या बायबलमध्ये लिहिले, देवाच्या सेवकाच्या आणि सभास्थानात सेवा करत होतं. काळजीपूर्वक ऐका. नव्या करारात येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देखील लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत ज्ञानानं आणि शरीरानं वाढत गेला.
योसेफ आणि मरियन आपल्या बाळाला समर्पण करून फक्त सोडलं नाही. हा बाळ येशू, बायबल लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत ज्ञानानं आणि शरीरानं वाढत गेला. आज तरुणानो, तुम्ही उंचीनं वजनानं वाढला असाल, परंतु देवाच्या ज्ञानानं वाढत आहात काय? परमेश्वराचं भय हा खरा ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्या दिवशी तुमचा वाढदिवस, ते वर्ष तुमच्यासाठी वाढदिवसाचं नाही. ज्या दिवशी ज्यानं परमेश्वराचं भय बाळगण्याचा निश्चय केला, तो त्याचा वाढदिवस आहे. प्राइज द लॉर्ड. तो तुमच्या आयुष्याची पहिली सुरुवात आहे. तिथून देव तुमचं आयुष्य मागतो. आज या बाळाचं समर्पण होत असताना 2 समर्पण तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत. हन्नानं परमेश्वराचा आभार मानण्यासाठी शमूएल याजकाच्या हाती दिला, पण याजकानं काय केलं? पास्टर, हे बाळ तुम्ही मंडळीत समर्पण करत आहात, पण तुमची जबाबदारी आई वडील म्हणून आणि पालक म्हणून काय आहे? त्यानं देवाची वाणी ऐकेपर्यंत, त्याला देवाची वाणी समजेपर्यंत देवाच्या आणि मंडळीच्या कृपेत या बाळक वाढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देखील 12 वर्षाचा असताना योसेफ आणि मरिया म्हणतात, गर्दीत बाळ कुठे गेलं? मित्रांकडे गेलं, नातेवाईकडे. जातंय कुठं? आज चर्चमध्ये येणार होतं, कुठे गेलं? गेलं. मेंढरू हरवलं फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, असं करत आलं, ते तिकडेच गेलं. आज हरवलेले आहेत मेंढरं. परंतु जर परमेश्वराने तुम्हाला हरवलेलं शोधून कल्पात आणलेलं आहे, पुन्हा हरवू नये. पुन्हा ती पायसाहेबांची, आई वडिलांची किंवा मंडळीतील उपासकांची ती जबाबदारी नाहीये. बायबल सांगतं, देवज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यानंतर पुन्हा जगात जर गुंतलं तर त्याची अवस्था ओकीकडे परतलेल्या कुत्र्यासारखी किंवा अंग धुतल्यानंतर गाळात लोळ्यास गेलेल्या डुकराण्यासारखे होते. समर्पण झालं, बाप्तिस्मा माझा झाला, मी प्रार्थना करतो, मी पास्टरांबरोबर असतो, मी मंडळीच्या गोष्टीमध्ये भाग घेतो, पण मंडळीच्या बाहेर गेल्यानंतर माझी पवित्रता, माझी वागणं, माझं बोलणं, मी देशासाठी प्रार्थना करत आहे का? मी समाजाला उपयोगी पडत आहे का? मी मंडळीच्या कारभारामध्ये लक्ष देत आहे का? मी देव सेवकाबरोबर असण्यापेक्षा मी प्रभूमध्ये आहे का? आणि प्रभू माझ्यामध्ये आहे का? हे समर्पण. म्हणून पाऊल रोमकराच्या मंडळीला लिहिताना 12व्या अध्यायामध्ये काय म्हणतो? यास्तव बंधुजन हो, यास्तव बहिणीनो, देवाच्या करुणामुळे मी तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला समजून यावं. फक्त बाळकांचं समर्पण नाही, फक्त आई वडिलांची जबाबदारी नाही, फक्त सेवकाची जबाबदारी नाही. हे वचन वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाला देव आज म्हणत आहे, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. धर्म परिवर्तन नको, जीवन परिवर्तन महत्वाचं आहे. जातीचा दाखला तोच राहणार हो, कोणाला बदलण्याची जबाबदारी नाहीये कायद्यानं. मनुष्य जात धर्म बघतो, पण देव तुमचे आसुर आणि अंतःकरण बघतो. प्रेज द लॉर्ड. कास्ट अँड कलर लोक बघतात, कुठल्या कलरचा आहे, कुठल्या कास्टचा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं ते नाही बघितलं. 12 शिष्य वेगवेगळ्या उद्योग व्यवसायातून त्यांना निवडले. माझ्या प्रियानो, आज तुमचं समर्पण म्हणजे तुमच्या मनाचं नवीनीकरण व्हायला पाहिजे. या युगावर समरूप होऊ नका. ज्या वेळेला तुम्ही स्वतःचं समर्पण करता, बायबल पाऊल काय म्हणतो रोमकराच्या मंडळीमध्ये, मग देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला आणि मला समजून येतं. होय, आम्हाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, होय माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझी मुलगी नर्स व्हावी, माझा मुलगा वकील व्हावा, हे सगळं आहे. ही पद जगामध्ये आहेत,
परंतु देवाची इच्छा काय आहे? तुम्ही डॉक्टर व्हा, नर्स व्हा, शिक्षक व्हा, इंजिनियर व्हा, परंतु या सगळ्यामध्ये जो मोठं पद कोणतं आहे? ती देवाची सेवा करणं, देशाची सेवा करणं, समाजाची सेवा करणं. सेवकाई हे सगळ्यात मोठं पद आहे. डॉक्टर असेल तर डॉक्टर की सांभाळून सेवा करा प्रभूची, समाजाची. इंजिनियर असेल इंजिनिअरिंग करा, नर्सिंग करा. मी 29 वर्ष ICM हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा केली. अंबानीच्या कंपनीमध्ये 1 वर्ष होतो. बॉम्बे हॉस्पिटल, हिंदूजी हॉस्पिटल, वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलं. अनेक सेवा पाहिल्या, पैसा पुष्कळ कमवला, परंतु माझ्या जीवनात शांती नव्हती, आनंद नव्हता, आरोग्य नव्हतं. पाप आणि मरणाकडे चाललेला मी मनुष्य. पण जेव्हा देवाचं ही वाणी माझ्याकडे आली, देवाची वाणी सभास्थानात आल्यानंतर मिळते. आईचं समर्पण पाहून देव म्हणाला, शमूएला, शमूएला. काही समजलं नाही. त्याला वाटलं याजक बोलवतोय. महाराज तुम्ही मला बोलावलं नाही, बाळा जाऊन झोप. शमूएला, शमूएला, आपण मला बोलवलं नाही. याजकाच्या लक्षात आलं, या बालकासाठी एक वेगळं पाचारण आहे. हे जग तुमचं पाचारण सांगणार नाही. हे जग आपला झेंडा तुमच्या हातात देईल. हे जग एखादी मॅच बॉक्स देईल आग लावायला आणि आम्ही नाशामध्ये जाऊ. परंतु देवाचे सेवक शांतीची घोषणा करण्यासाठी तुम्हाला शांतीचे दूत करतात, सुवार्थीची घोषणा करण्यासाठी सुवार्थी करतात. पास्टर लोंढे साहेब एक चांगले प्रार्थना योद्धे होते, सुवार्थिक होते, सेवक होता. तो कुणाच्या पुढे कधी उभा राहिल्यानंतर फारसं ते डोळ्याला डोळा लावून कधी बघत नव्हते. नम्रता त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. कधी डोळ्याला डोळा असं लावून बघायचं नाही. आजकाल असे बघतात काय काय की समोरच्याला पळूनच जावं वाटतं. मी मनुष्य शिपायाला पण सलाम करतो आणि साहेबांना पण सलाम करतो, म्हणून आज माझी नोकरी आणि माझं परिवार आणि माझी सेवकाई सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. 29 वर्षे रुग्णांची सेवा केली आणि मग एक दिवस देवाची वाणी माझ्याकडे आली. जसं शमूएला, शमूएला म्हटलं, याजक म्हटला, आता मात्र तू जाऊन झोप आणि जेव्हा पुन्हा वाणी येईल तेव्हा म्हण, एकच म्हण. काय म्हण? बोल, तुझा दास ऐकत आहे. देवाचे सेवक हो, आपल्या तरुणांना, आपल्या मंडळीतील तरुणींना परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी तुम्ही मदत करा, मदत करा. त्यांना वचन समजावं म्हणून मदत करा. तुमच्या मुलांना वचन समजावं, शास्त्र समजावं म्हणून त्यांच्याशी वचनातून संवाद करा. हॅलो, देवाची वाणी, देवाचं वचन आहे. तरुण आपला वर्तन कर्म कशाने शुद्ध राखतील? देवाच्या वचनाप्रमाणेच. मी तरुण होतो, माझ्या जीवनामध्ये अंधार, आजार, अशुद्धपणा गोष्टी होत्या, पण येशूचं वचन माझ्याकडे. सेवकांनी प्रार्थना केलं, मी पश्चाताप केला आणि प्रभूला निर्णय दिला, प्रभू यापुढे मी पाप करणार नाही, मला क्षमा कर, मला आरोग्य दे, मला शांती दे, येशू मला जीवन दे. 29 वर्ष झालं, एकही इंजेक्शन घेतलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. 29 वर्ष रुग्णांची सेवा केली. प्रभूने चांगली पत्नी दिली, 2 लेकरं दिली. मुलगी इंजिनियर आहे, मुलगा BSc नर्सिंग आहे. आज तो, लोक म्हणायचे त्याला बोलताना प्रॉब्लेम, आज तो चर्चमध्ये उपासना करतो शमूएल सारखी. प्राइज द लॉर्ड. कीबोर्ड वाजवतो, गिटार वाजवतो. परमेश्वर मला माझी संपत्ती, संतती ही संपत्ती माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. किती मजली इमारत मी बांधली, माझी नाही आहे ती, परंतु माझी लेकरं माझ्यासाठी संपत्ती आहे. हालेलुया. माझी लेकरं, माझ्या मंडळीतले लोक माझ्यासाठी संपत्ती आहे. विश्वासरा बहीण भावानो, परमेश्वर तुम्हाला की याजक दिलेला आहे. परमेश्वर त्यांना चांगली पत्नी दिली आहे, आई वडील दिले आहे. ही मंडळीतील जे वडीलधारी आहेत हे तुमच्यासाठी याजक आहेत. आणि याजक हो, वडीलधाऱ्यानो, परमेश्वराची वाणी ऐकायला, ओळखायला मंडळीमध्ये लोकांना शिकवा. बोल, तुझा दास ऐकत आहे असं म्हण. आणि तो झोपला असताना देव त्याच्याशी बोलला. बरेचदा आपल्याला उत्पत्ती समजत नाही, प्रगटीकरण कळत नाही, उपदेशक वाचूच वाटत नाही, म्हणून बायबल मधलं सगळं आम्ही इकडे तिकडे सोडतो. आणि मग काय आवडलं तर स्तोत्र संहिता वाच, जरासं एखादं वचन वाच, उशाला घेऊन झोपतो. संपलं का? नाही. हॅलो, काय शिबर काही ग? पवित्र शास्त्र 66 पुस्तकांचं हा पवित्र ग्रंथ आहे. प्रत्येक पानावर येशू आहे, प्रत्येक पानावर जीवन आहे, प्रत्येक पानावर आशीर्वाद आहे.
हे डोक्याखाली घेण्यासाठी नाही, हे बाळगण्यासाठी नाही, हे वाचण्यासाठी आहे. जर वाचाल तर वाचाल. प्रेज द लॉर्ड. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.